चला थोडा इतिहासात डोकावूया. एक असा काळ जेव्हा गोष्टी म्हणजे फक्त राजा राणी अद्भुत दुनियेच्या कथा असायच्या. पण मग अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात एक मोठी साहित्यिक क्रांती झाली. साधारणपणे 1874 ते 1920 या काळात मराठी कादंबरीने एक जबरदस्त उडी घेतली, थेट कल्पनेच्या दुनियेतून आपल्या रोजच्या आयुष्याचा आरसा बनण्यापर्यंत. हा प्रवास खूपच रंजक आहे. चला तर मग तो पाहूया. 700 पेक्षा जास्त, हो, हा आकडा आहे त्या काळात लिहिलेल्या कादंबऱ्यांचा. विचार करा, त्या काळात साहित्याचा जणू काही स्फोटच झाला होता. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की त्या काळात लिहिण्याची आणि वाचण्याची आवड किती प्रचंड वाढली असेल. पण एक मिनिट, कादंबरी म्हणजे नेमकं काय होतं तेव्हा? आज आपण ज्याला कादंबरी म्हणतो तशीच होती का ती? तर नाही. तेव्हा कादंबरी म्हणजे लेखकासाठी एक मोकळं रान होतं, जिथे तो आपल्या कथेला वेळेच्या, जागेच्या किंवा पात्रांच्या कुठल्याही बंधनांशिवाय हवं तसं फुलवू शकत होता. बरं, ही जी क्रांती झाली त्याआधीची परिस्थिती काय होती? चला थोडं मागे जाऊया, 1885च्या आधीच्या काळात, जिथे कथा आणि आपलं खरं आयुष्य यात जमीन अस्मानाचं अंतर होतं. मग तेव्हाच्या कथा नेमक्या कशा होत्या? तर त्या होत्या अद्भुतरम्य, रहस्यमय, चटकदार आणि चमत्कारिक. म्हणजे या शब्दांवरूनच अंदाज येतो की त्या आपल्या वास्तवापासून कितीतरी दूर होत्या. त्यांचा एकच हेतू होता, तो म्हणजे निव्वळ मनोरंजन. आता ही नावं बघा: सुवर्णमालिनी, मदन मंजिरी, वसंत कोकिळा. ही नावं ऐकल्यावरच असं वाटतं की आपण कुठल्यातरी स्वप्नांच्या दुनियेत आलो आहोत. आणि खरंच त्यांच्या नावांमध्येच त्यांच्या कथांचं सगळं सार दडलेलं होतं. आणि मग या कल्पनेच्या साम्राज्याला आव्हान देण्यासाठी मराठी साहित्याच्या मंचावर एका लेखकाचं आगमन झालं. त्यांचं नाव होतं हरिभाऊ आपटे. आणि त्यांनी मराठी कादंबरीचा चेहराच बदलून टाकला. त्यांना एक उपाधी मिळाली, सामाजिक कादंबरीचे जनक. का बरं? कारण त्यांनीच पहिल्यांदा मराठी कादंबरीला त्या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर काढलं आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे, त्यांच्या सुखदुःखांकडे, त्यांच्या सामाजिक प्रश्नांकडे बघायला शिकवलं. हा बदल किती मोठा होता हे या तुलनेतून एकदम स्पष्ट होतं. बघा, एका बाजूला सुवर्णमालिनीसारखी पूर्णपणे काल्पनिक कथा आणि दुसऱ्या बाजूला पण लक्षात कोण घेतो सारखी थेट आपल्या समाजातल्या वास्तवाला भिडणारी कादंबरी. हा फक्त विषय बदलला नव्हता, तर कादंबरीचा आत्माच बदलला होता. त्यांच्या मधली स्थिती किंवा पण लक्षात कोण घेतो यांसारख्या सामाजिक कादंबऱ्या बघा. यांनी त्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न, घरातले संघर्ष आणि बदलत्या समाजामुळे होणारी लोकांची मानसिक घुसमट इतक्या प्रभावीपणे मांडली की विचारू नका. पण हरिभाऊ फक्त सामाजिक विषयांवरच थांबले नाहीत. गड आला पण सिंह गेला किंवा वज्राघात सारख्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, अरे वा, त्यांनी इतिहास फक्त सांगितला नाही, तर तो अक्षरशः जिवंत केला. वाचकाला असं वाटायचं की आपण स्वतः त्या इतिहासाचा भाग आहोत. हरिभाऊ आपटेंनी खरं तर फक्त पुस्तकं लिहिली नाहीत, तर त्यांनी एक नवीन दार उघडलं. आणि या दारातूनच मग लेखकांची एक नवी पिढी पुढे आली, जी या कादंबरीला एका वेगळ्याच उंचीवर नेणार होती. आणि या नव्या पिढीने हरिभाऊंचं काम पुढे नेलं. म्हणजे बघा, वामन मल्हार जोशींनी कादंबरीत तत्त्वज्ञान आणलं, तर नाथ माधवांनी थेट शिवकालीन इतिहासावर एक मोठी मालिकाच लिहिली. आणि नारायण हरी आपटे यांनी मनोरंजनातून नीतिमूल्य कशी देता येतील यावर भर दिला. म्हणजे प्रत्येकाने या नव्या साहित्य प्रकारात स्वतःचा असा एक रंग भरला. तर मग या सगळ्या प्रवासाचा नेमका अर्थ काय होता? कल्पनेच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तवात आल्यामुळे मराठी कादंबरीला नक्की काय मिळालं? हा सगळा प्रवास आपण 3 मुख्य टप्प्यांमध्ये पाहू शकतो. पहिला टप्पा होता अद्भुत रम्यतेचा, जिथे फक्त मनोरंजन होतं. दुसरा टप्पा, जिथे हरिभाऊ आपटेंनी वास्तववादी वळण दिलं. आणि तिसरा, जिथे कादंबरीला सामाजिक आरसा म्हणून एक नवी ओळख मिळाली. आणि शेवटी काय झालं? तर मराठी कादंबरीचं रूप पूर्णपणे बदललं. ती आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिली नाही, तर ती समाजाला स्वतःचा चेहरा दाखवणारा, त्यावर विचार करायला लावणारा एक शक्तिशाली आरसा बनली. 100 वर्षांपूर्वी कादंबरीने समाजाचा आरसा बनण्याचा जो प्रवास केला, तो पाहिल्यावर आजच्या काळात एक प्रश्न मनात येतो. आजचं साहित्य, आजच्या कथा, मग त्या पुस्तकांमधल्या असोत किंवा सिनेमा सिरीजमधल्या, त्या आपल्या काळातल्या बदलांना कसं दाखवतात? ते आपल्याबद्दल, आपल्या समाजाबद्दल काय सांगतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?